शिवसेना नेमकी कुणाची हा वाद अजूनही कोर्टाच्या उंबरठ्यावर उभा आहे। कोर्टात तारखांवर तारखा पडतात। आज निकाल लागेल, उद्या निकाल लागेल म्हणता म्हणता 4.5 वर्ष निघाली। ज्या महाशक्तीचं नाव घेऊन शिंदेंनी बंडाची डेअरिंग केली, आतापर्यंत त्याच महाशक्तीच्या आशीर्वादाने शिंदेंनी वेळ मारून नेली आहे। परंतु सध्या कोर्टात कपिल सिब्बल ज्या पद्धतीने युक्तिवाद करतायत ते बघता एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर काहीसा तणाव दिसतोय। 4.5 वर्षांच्या काळात शिंदे नेहमीच वादळावर स्वार होत आले। प्रत्येक टप्प्यावर आता शिंदे संपणार, आता त्यांचा गेम होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात। परंतु दरवेळी शिंदे अत्यंत हुशारीने या चक्रव्यूहातून निसटले। कारण म्हणजे महाशक्तीचा डोक्यावर असलेला हात। पहिल्या टप्प्यात त्यांनी बंड यशस्वी करून दाखवलं। दुसऱ्या टप्प्यात कायदेशीर क्लेम करत मूळ पक्ष आणि चिन्ह पदरात पाडून घेतलं। तिसऱ्या टप्प्यात घटनापीठानं काही गोष्टी अमान्य केल्या तरी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या घाईघाईच्या राजीनाम्याचा फायदा उठवत शिंदेंनी थेट मुख्यमंत्रीपद पटकावलं। चौथ्या टप्प्यात विधानसभा अध्यक्षांनीही निवडणूक आयोगाच्या निकषांचा हवाला देत त्यांच्याच बाजूने कौल दिला। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी जागा निवडून आणत स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवलं आणि शिंदे प्रत्येक वेळी तरले नाकी बुडले। मात्र राजकारणात कोणतीही वेळ कायम नसते। दरवेळी निसटणाऱ्या एकनाथ शिंदेंचे दिवस आता फिरलेत का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सध्या सुप्रीम कोर्टात सुरू असलेली अंतिम सुनावणी आणि त्याला जोडून बदलत चाललेले राजकीय अँगल पाहता किमान नरेटिव्हच्या पातळीवर महाशक्तीनं शिंदेंच्या डोक्यावरील हात काढलाय का, शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय का आणि म्हणून नरेश म्हस्के यांची दिल्लीतील कोर्टाबाहेर हजेरी सुरू आहे का प्रश्न। सुप्रीम कोर्टात शिवसेना कुणाची या वादावर अभूतपूर्व पद्धतीने कायद्याचा घटनेचा कस लावला जातो। कपिल सिब्बल यांनी सलग 3 दिवस केलेल्या युक्तिवादातून हा निकाल ठाकरेंच्या बाजूने फिरतोय की काय इथपर्यंत चर्चा सुरू झाली आहे। एकनाथ शिंदेंची कोंडी होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला अंतिम सुनावणीचा टप्पा ठरतो। ठाकरे गटाची बाजू मांडणारे कपिल सिब्बल गेल्या काही सुनावण्यांमध्ये शिंदे गट, केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर अत्यंत आक्रमकपणे तुटून पडले। निवडणूक आयोगानं कशा प्रकारे शिंदेंना झुकतं माप दिलं, पक्षचिन्ह बहाल केलं आणि त्यातही दुजाभाव केला याचं वस्तुनिष्ठ पुरावे त्यांनी न्यायालयासमोर ठेवले। शिंदेंच्या बंडापासून तर त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या वैधतेपर्यंतच्या प्रत्येक तांत्रिक त्रुटींवर सिब्बल यांनी बोट ठेवले। या सुनावणी दरम्यान सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे न्यायालयाने 2 ते 3 वेळा कपिल सिब्बल यांच्या मांडणीचा आणि युक्तिवादाला दिलेला सकारात्मक प्रतिसाद। यामुळे न्यायालयाचं सेंटिमेंट्स किंवा कल हा ठाकरेंच्या बाजूने झुकतोय का अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। राजकारणात नॅरेटिव्हला प्रचंड महत्त्व असतं। शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून कितीही विकास कामे केली असली तरी सिब्बल यांच्या कोर्टातील धारदार युक्तिवादामुळे लोकांच्या मनातील जुनी शिवसेनेबद्दलची भावना पुन्हा एकदा जागी झाली आहे। शिंदेंनी ठाकरेंना फसवलं आणि पक्ष चोरला हा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतोय। बापानंतर कुठलीही प्रॉपर्टी जशी मुलाची असती तसा पक्षही मुलाचाच, या नॅरेटिव्हच्या लढाईत पहिल्यांदाच बॅकफुटवर गेलेले शिंदे दिसतात। एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपचा मोठा पाठिंबा राहिला। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचं पारंपरिक मतदान खेचून आणण्यासाठी शिंदेंचा चेहरा भाजपसाठी अत्यंत उपयुक्त ठरला होता। शिंदे हे लोकांमध्ये जाऊन काम करणारे नेते असल्यानं ते दिल्लीश्वरांचे फेवरेट बनले। मात्र अलीकडच्या काही घडामोडींमुळे शिंदेंचे उपयोगिता मूल्य धोक्यात आलंय का असाही प्रश्न निर्माण होतोय। कारण शहा ज्या शिंदेंना सपोर्ट करत होते सध्या दिल्लीत ते शहाच बॅकफुटलाय। देशात आणि राज्यात झालेल्या महत्त्वाच्या राजकीय आंदोलनांदरम्यान विशेषतः सीजेपीच्या आंदोलनात भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विरोधकांकडून लक्ष केलं जात असताना 13 खासदार असलेल्या शिंदेंची भूमिका केंद्रातही अलिप्त राहिली। संसदेत शिंदेंचे खासदार आणि नेते भाजपच्या समर्थनासाठी मैदानात उतरले नाहीत। मुंबईतही जेव्हा विद्यार्थ्यांसह ठाकरे बंधूंनी आंदोलन ताब्यात घेतलं तेव्हा त्यांचे आरोप परतवून लावण्यास शिंदे गट मागेच राहिला। इतकंच नाही तर शिंदेंच्या गोटातील अत्यंत विश्वासू मंत्री संजय शिरसाट यांनी थेट आंदोलक अभिजित दिपके यांची भेट घेतली। या कृतीनं भाजप ज्या आंदोलनाला विरोध करत होता त्याला एक प्रकारे शिंदेंच्याच मंत्र्यांनी व्हॅलिडेशन दिलं। हे आंदोलन शिक्षण क्षेत्राशी संबंधित होतं, जिथे थेट केंद्र सरकारचा फॅक्टर जोडलेला जात होता, जिथे धर्मेंद्र प्रधानांचा म्हणजे केंद्रातील शिक्षण मंत्र्याचा राजीनामा पडला।
स्थानिक राजकारण डोळ्यासमोर ठेवून शिरसाट यांनी घेतलेली मवाळ भूमिका थेट भाजपच्या धोरणांना धक्का देणारी ठरली. दुसरीकडे महाराष्ट्रातलं मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे पाहिल्यास एक वेगळाच राजकीय अँगल समोर येतोय. जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार किंवा महायुतीत मोठे बदल होणार अशी हवा निर्माण होते, तेव्हा तेव्हा जरांगे पाटील अचानक आक्रमक होतात आणि त्यांच्या रडारवर केवळ फडणवीस असतात. मात्र यावेळी त्यांच्या रडारवर एकनाथ शिंदेही आले. आंदोलन चिघळवून फडणवीसांना एकटं पाडणं आणि स्वतः मराठा मुख्यमंत्री म्हणून नेरेटिव्ह सेट करणं हा शिंदेंचा गेम असल्याचा संशय आतापर्यंत महायुतीमध्ये व्यक्त केला जातोय. जरांगे पाटलांच्या आडून शिंदे स्वतःचा राजकीय स्कोर सेटल करतायत. हे नेरेटिव्ह भाजपच्या गोटात शिंदेंविषयी अविश्वास निर्माण करण्यास कारणीभूत ठरताय. कायदेशीर आणि राजकीय चक्रव्यूहात अडकलेले एकनाथ शिंदे ग्राउंड लेव्हललाही तरुणांच्या रोषाला बळी पडतायत. नुकताच अभिजित दिपकेंनी हिंगोली दौऱ्यात सरकारचा विकासाचा बुरखा टराटरा फाडला. त्यांनी शाळेतील पोरांची विदारक स्थिती दाखवली. या सरकारी यंत्रणेची पोलखोल स्पष्टपणे दिसते. जेनझी नंतर जेन अल्फा सुद्धा आता केंद्र राज्य सरकारला जड जाते. सरकार एकीकडे नवीन विकास निर्देशक वाढल्याच्या जाहिराती करते, मात्र प्रत्यक्ष जमिनीवर पाहिलं तर ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये मुलांना बसण्यासाठी बेंचेस नाहीत. शाळेंच्या खिडक्या ज्या आहेत त्या फुटल्या तुटलेल्या अवस्थेत आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे त्या फुटलेल्या खिडक्या लपवण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठमोठे बॅनर लावून पडदा केला गेलाय. हा विरोधाभास जनतेच्या डोळ्यात खुपतोय. गडचिरोली सारख्या भागात आश्रमशाळेत सोयींअभावी खाली झोपलेल्या लहान मुलींना साप चावून त्यांचा मृत्यू होतोय. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी साधे रस्ते नाही, चिखलातून आणि पाण्यातून वाट काढावी लागते आणि आता हेच मुलं व्हिडिओ करून सरकारचा चेहरा दाखवतात. सरकारी रुग्णालयांमध्ये गरीब रुग्ण जमिनीवर पडलेले दिसतात, तर दुसरीकडे खासगी शाळा पहिली दुसरींसाठी लाखांच्या घरात फी घेऊन लूट करतायत. हे प्रश्न घेऊन आता ग्रामीण भागातील तरुण संघटित होत आहेत. अभिजित दिपकेंसारखे चळवळीतले नेते आता राज्यातील सोयी सुविधांकडे लक्ष केंद्रित करू पाहत आहेत. सरकारचा निधी नेमका जातोय कुठे हा प्रश्न जेव्हा गावखेड्यातून विचारला जाऊ लागतो, तेव्हा सत्तेत बसलेल्या नेत्यांचे नॅरेटिव्ह पूर्णपणे कोलमडून पडतं. शिंदेंचे बॅनर जेव्हा जेव्हा विकासाऐवजी शाळेंच्या दुरावस्था लपवण्यासाठी वापरले जातात, तेव्हा तो शिंदेंच्या ग्राउंड नॅरेटिव्हचा झालेला कार्यक्रम असतो. एकनाथ शिंदे यांनी आजवरची संकट महाशक्तीच्या भरवशावर परतवून लावलीत, मात्र यावेळी महाशक्तीच धोक्यात आहे. परंतु आताची परिस्थिती वेगळी झाली. सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी दाखवलेला कायदेशीर हिसका, भाजप संघाच्या मनात त्यांच्या अलिप्त भूमिकेमुळे निर्माण झालेली शंका, जरांगे फॅक्टरच्या आडून स्वतःची खुर्ची वाचवण्याचा संशयास्पद राजकीय डाव, या चारही बाजूंनी एकनाथ शिंदेंची कोंडी झाली. राजकारणात कायदेशीर लढाई जिंकता येते, पण जर तुम्ही जनतेच्या मनातील नैतिकतेची आणि विश्वासाची लढाई हरलात तर पुनरागमन करणं कठीण होतं. दरवेळी निसटणाऱ्या शिंदेंभोवती यावेळी मात्र नियतीनं आणि विरोधकांनी असा चक्रव्यूह रचलाय की नॅरेटिव्हच्या पातळीवर त्यांचा कार्यक्रम निश्चित मानला जातोय. आता या फिरलेल्या दिवसातून शिंदे पुन्हा एकदा चमत्कार करून बाहेर पडतात की राजकारणातूनच बाजूला फेकले जातात, हे येणारा काळ आणि सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकालच ठरवेल. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट सेक्शन खुलं आहे, तिथे जरूर व्यक्त व्हा. आपले व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि शेजारी नोटिफिकेशनची बेल आहे ती ऑन करा, म्हणजे व्हिडिओ तुमच्या समोर पहिल्यांदा येईल. जय महाराष्ट्र.